नमस्कार मित्रांनो, तर आज बनवूया झटपट अशी पावभाजी। त्याच्यासाठी मी बटर घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल आणि तूप पण टाकणार आहोत जेणेकरून बटर जळणार नाही। आणि मग भरपूर कांदा असा छान परतून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडला आपण आपल्या भाज्या ह्या शिजवून घेणार आहे। त्याच्यासाठी मी घेतलंय मटार, फ्लावर आणि त्याच्यासाठी मी थोडंसं बीट पण घेतलेलं आहे आणि बटाटा। बीट मी ह्याच्यासाठी घेतले की आपल्याला थोडा आपल्या भाजीला छान कलर यावा म्हणून मी बीट घेतलेला आहे। आणि ढोबळी मिरची हे सगळं कापून छान आपण व्यवस्थित कुकरमध्ये 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता आपण जो कांदा टाकला होता तो परतत आलेला आहे। त्याच्यामध्ये मी थोडंसं 2 चमचे आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे, ती पण आपण छान परतून घ्यायची। थोडीशी ढोबळी मिरची पण टाकायची परततानी, आपण शिजवताना पण टाकली पण थोडी परतताना पण टाकायची। आणि 4-5 टोमॅटोची प्युरी हे परत छान परतून घ्यायचं। हे छान परतून झालं की आपण त्याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत। काही नाही, फक्त लाल तिखट आणि पावभाजी मसाले, 2च मसाले मी ह्याच्यामध्ये टाकते आहे। एवढे जरी 2 मसाले टाकले तरी पावभाजी आपली खूप छान होते। पावभाजी मसाला ॲड करते आहे मी। आता हे छान मिक्स झालं की आपले जे आपण भाज्या शिजवल्या होत्या त्या मिक्सरमधनं काढून घ्यायच्या आणि त्या आपण ह्याच्यामध्ये कढईमध्ये टाकणार आहोत। थोडंसं पाणी ॲडजस्ट करायला टाकायचं, 5 मिनटं उकळायची। झाली आपली पावभाजी रेडी। झटपट अशी नक्की ट्राय करा पावभाजी।